जय भीम। मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो। पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी। फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड। रेडी? नमस्कार सगळ्यांना। पहिले मराठीमध्ये करू आपण, नंतर हिंदीमध्ये करू। तर 6 जूनला आपण सगळ्यांनी पाहिलं दिल्लीच्या जंतर मंतरवर परीक्षेत आतापर्यंत 6-7 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे। सीबीएसईचे जे 17 लाख स्टुडंट्स आहेत त्यांचं फ्युचर अफेक्ट झालेलं आहे। एसएससी जीडीचे अजून 16 लाख स्टुडंट्स आहेत, त्यांचं फ्युचर अफेक्ट झालेलं आहे। असं एकंदरीत पाहिलं तर आपण एसएससी जीडी, नीट, सीबीएसई आणि सीयूईटी हे स्टुडंट जर बघायला गेलं तर 1 करोड पेक्षा जास्त स्टुडंट्सचे फ्युचर अफेक्ट झालेलं आहे। तरीही याची जिम्मेदारी घ्यायला कोणी तयार नाहीये। त्यासाठी आम्ही 6 जूनला जंतर मंतरवर आंदोलन केलं होतं आणि आम्ही डिमांड केली आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी तुरंत रेजिग्नेशन दिलं पाहिजे। पुण्यात उद्या 4 वाजता आम्ही आमचा शांतीपूर्ण प्रोटेस्ट करणार आहे आणि त्यानंतर आम्ही लखनौ, अमृतसर, जयपूर, बँगलोर इथेही आम्ही प्रोटेस्ट करणार आहे। तर आमची परत एकदा विनंती आहे की तुम्ही काही करून जिम्मेदारी घ्या, नैतिक जिम्मेदारी घ्या। तुमच्यामुळे स्टुडंट आत्महत्या करतायत, लाखो करोडो स्टुडंटचं भविष्य बर्बाद होतं तुमच्यामुळे, सगळं वाटोळ होऊ लागलं स्टुडंटचं। याची कोणीतरी जिम्मेदारी घ्यायला पाहिजे। देशात आज अकाउंटेबिलिटी राहिली कुठे? दिल्लीला या। जर धर्मेंद्र प्रधान याचा राजीनामा नाही झाला तर 20 तारखेला दिल्ली येथे सगळ्या देशातला तरुण येईल आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतल्याशिवाय वापस जाणार नाही। पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह। बातमी पाहण्यासाठी YouTube वर सबस्क्राईब करा।